काढलं नेमकं सांगायचं काय म्हणजे नेमकं तुम्ही आता पत्रकार परिषदेत नेमकं तुमचा मुद्दा काय आहे का नेमकं हे सांगायची वेळ काय आली? आता ह्या मुद्द्यामध्ये असं झालं की आपले एक भाजपचे उमेदवार होते संजय शेठ थोरात. त्यांना ज्यावेळेस युतीची बोलणी चालू होती तर बोलणी चालू असताना आपले प्रभारी होते त्यांच्या समोर किंवा आपले वरिष्ठ नेते होते यांच्या समोर क्लिअर सर्वांनी सांगितलं होतं की आपण महायुती जर करायची असेल करू आणि त्याच्यामध्ये आपण 6 नंबरचं सीट आहे तुमच्या घराला देऊ आणि तिथून आपण उपनगराध्यक्ष होऊ. हा शेवटपर्यंत प्रयत्न होता. म्हणजे ज्यावेळेस आपले आबा सोनवणे आले, विजयराव फुगे आले, महेशदादांच्या समोरही हे विषय झाले, त्याच्यानंतर आपल्या बैठका झाल्या, त्यात एक कंटिन्यू हा विषय चालू होता. परंतु आमचे संजय शेठ थोरात जे आहेत त्यांना नगराध्यक्ष पदावर व्हायचं होतं आणि त्यामुळं जर नगराध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काही उमेदवार होता आणि आपल्याकडे इच्छुक उमेदवार सुद्धा नव्हते, त्यामुळे ते राष्ट्रवादीला आपल्याला देणं शक्य नव्हतं. आणि आपले बरेचसे कार्यकर्ते 15-16 वर्षापासून आता जे उमेदवार पाहताय तुम्ही त्यांना सर्वसामान्य घरातले किती म्हणजे त्यांचा विचार करून कमीत कमी ते 5-6 उमेदवार आपल्या आतमध्ये गेले पाहिजे. यासाठी वरिष्ठांनी हा एक निर्णय घेतला, महायुतीचा निर्णय घेतला आणि वरिष्ठांनी जे निर्णय दिले त्या निर्णयाचं आम्ही तंतोतंत पालन करीत आहोत. म्हणजे भारतीय जनता पक्षाची नगराध्यक्ष पदाची मंचामध्ये क्षमता नव्हती म्हणून तुम्ही राष्ट्रवादी युती केली. नाही, तो जो ठरवायचा अधिकार आहे तो वरिष्ठांचा होता, देण्यात घ्या. त्यांनी इथं सर्वे केला आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतलाय. समोरच्यांनी जी बंडखोरी केली तेव्हा ते बैठकीला होते त्यांनी ते मान्य केलं. नंतर असं काय घडलं? नाही, बंडखोरीचं वरिष्ठांनी मान्य केलं नव्हतं, देण्यात घ्या. जी चर्चा झाली ती थोरातांनी मान्य केली. बरोबर. आपल्याला सिद्ध लढायचं नाही तर युती म्हणून लढायचं. असं नंतर काय झालं? त्यांना टॉनिक कोण मिळालं? ते आता त्यांनाच विचारायला तुम्हाला कुठून काय झालं ते आम्ही कसं काय सांगणार. तुमचं काय अपडेट असतं? नाही, आम्ही काय त्या विषयावर बोलू शकत नाही. त्यांना विचार त्यांचा विषय. पक्षात किती वर्षासाठी आले? ते काय मला अजून माहित नाही. हा निलंबन झालंय त्यांचं. भारतीय जनता पक्ष नेहमी निवडणुकीत पक्षातून काढून टाकतं, निवडणूक झाली पुन्हा त्यांना इन्कार काय? नाही, असा काही विषय नाही. आता ते वरिष्ठ निर्णय घेतील, देण्यात घ्या. तुमच्या पातळीवर तुम्हाला काय अधिकार नाही, अधिकार नाही आम्हाला. निवडणुकीपूर्वी ते युतीमध्ये नाही, पण असं काही करून झाले का? निकाल लागल्यानंतर पुन्हा एकत्र यायचं बीजेपी? नाही, असं काय अजून मला तरी माहित नाही. आता जे चालू आहे आता पंचायत पंचायत समन्वयाने काम चालू आहे का? काही अंतर वाटतंय दोन्ही पक्षात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये? नाही, पूर्णपणे समन्वयाने काम चालू आहे. अंतर कुठंही काही नाहीये. कुठं काही किरकोळ गोष्टी होत राहतात प्रत्येक इलेक्शन मध्ये. आम्ही सर्व नेते एकत्र येतो, एकत्र बसतो आणि प्रत्येक याच्यावर तोडगा काढतो. आता सर्व कार्यकर्ते एकत्र फिरताना दिसतात का? हा सर्वच्या सर्व महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र येतात, एकत्र फिरतायत. आता सध्या काय वातावरण वाटतंय, कसं वाटतंय? वातावरण पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार संपूर्ण बहुमताने निवडून आणि 17 एक तर बिनविरोध झाले. उरलेले 16च्या 16 नगरसेवक हे पूर्ण बहुमताने आमचे निवडून येतील. शिवसेनेने पाठिंबा दिला म्हणूनच वंदनाताई जे आहेत ते निवडून आले. हे तर स्पष्ट आहे, त्यांनी पाठिंबा दिला आहे स्पष्ट. तुम्हाला काय वाटतं त्यांनी पण पाठिंबा दिला त्याबद्दल काय? काय नाही, त्यांनी पाठिंबा दिला असेल तो त्यांचा म्हणजे विषय असा, अन्नाविषयी प्रेम असेल त्यांचं किंवा काय असेल तो त्यांना माहिती आहे. त्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो त्यांना. जयशिंगराव तुम्ही जरा ज्येष्ठ जाणकार आहे, नेमकं चाललंय काय? ठरवताना अशी अवदशा काय आठवली कोणाला? ज्यांनी बंडखोरी केली त्यांना? नाही, पक्षाने खूप समजून सांगितलं, वरिष्ठांनी समजून सांगितलं, महायुतीतल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजून सांगितलं, पण त्यांची मानसिकता ऐकून घ्यायची नव्हती. त्यांची इच्छा पूर्णपणे अध्यक्षपदासाठी ती जागृत झाली होती म्हणून त्यांनी तो हट्ट धरला होता. त्या हट्टाला वरिष्ठांनी काही दाद दिली नाही, कारण वरिष्ठांनी सगळ्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना विश्वासात घेऊन मग त्यांना तो निर्णय दिला का आपण जर महायुतीतून लढलो तर आपली बाजू भक्कमपणे आपले 3, 4 ते 5 नगरसेवक आपले नगरपंचायतीमध्ये जातील, हा विषय होता. त्यामुळे त्यांना ते मान्य नाही झालं. त्यामुळे ते वरिष्ठांचा निर्णय त्यांनी झुगारला आणि त्यांनी स्वपक्षाचा नारा दिला, म्हणजे सोबळाचा नारा दिला त्यांनी स्वतःचा. त्यामुळे काही पक्षाचं नुकसान होईल असं वाटतंय काय तुम्हाला? नाही, पक्ष भारतीय जनता पार्टी हा पक्षच असा आहे, हा कोणाच्या एकट्या मालकीचा नाही. इथं संघटनेला फार महत्व असतं आणि संघटनेला सोडून जर काही करायला गेला तर कार्यकर्ता अडचण देतो. हे इथून मागचा इतिहास तसा आहे. तुम्ही जर महायुतीचा प्रचार करता, त्यांनी जो उमेदवार उभा केला आहे त्यांना पराभूत करा असं तुम्ही म्हणत नाही? काय म्हणले?
तुम्ही महायुतीचा प्रचार चालू आहे हो. म्हणजे बांधलेला ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना पराभूत करा असं तुम्ही म्हणाले. नाही आता हे बघा, विषय असा आहे, कोणाला पराभूत करायचं याच्यापेक्षा आम्हाला माहितीचा उमेदवार निवडून आणायचा याच्यावर आमचा प्रचाराचा भर जास्त आहे. भारतीय जनता पक्ष निवडणुका लागल्या, शिस्त पाळली नाही, पुन्हा पक्षातून काढून टाकला. निवडणुका झाल्या त्यांना सन्मानाने पुन्हा थोडे बोलवतात. थोरात कुटुंबांना पुन्हा असंच निर्णय घेतला जाईल का? हा निलंबनाचा निर्णय सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याने घेतलेला आहे आणि पुन्हा काय करायचं काय नाही करायचं निलंबनाचा आणि स्वीकारायचा हा विषय अद्याप तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांचा नाही, हा वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे. ग्राउंड रिपोर्ट घेतल्याशिवाय, माहिती घेतल्याशिवाय नेते निर्णय घेत नाही. तुम्ही त्यांना असं सांगणार का त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचंच नाही? सांगू शकतो आम्ही. परवा एकनाथ शिंदे आले, त्यांची सभा झाली, तिथे काही लोकांना साड्यांचं वाटप झालं अशी पण चर्चा आहे. काय त्यांच्या काय त्याची वाव सांग? काय संबंध आहे? मुळातच ते महिलांना साड्या वाटल्या, महिला मनसर नगरीच्या नव्हत्याच, त्या साड्या वाटल्या, व्हिडिओ व्हायरल झालाय. तो विषय मनसर मर्यादित नगरपंचायतीतल्या महिलाच नव्हत्या, तर तो विषय ते याचा काही संबंधच नाही त्याचा. तो बाहेरचा विषय. त्यांनी साड्या वाटल्या आणि ते सगळं मला वाटतं काही चॅनलने ते व्हायरल पण केले, सगळं फार खेडेगावात पोहोचली ती बातमी. अजिबात नाही. ते हा विषय या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये साड्या वाटणे हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. हो, तक्रार होणार त्यांच्यावर. कधी तक्रार काय आता उद्या परवा मतदान आहे. आता माहितीचे आमचे वरिष्ठ नेते आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊन गुन्हा दाखल व्हायची शक्यता अजून आम्हाला वाटते. तसं निवडणूक मनसर नगरपंचायतीची आहे, तुम्ही स्थानिक नेते सुद्धा गुन्हा दाखल करू शकता, कशाची वाट पाहता? तुम्ही थांबा, संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल होईल. मनसरकरांना भाजपचं काय आहे? हे बघा, भाजपने लोकसभेला महायुतीमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केलं, विधानसभेला तेवढीच ताकद लावून काम केलं. आमच्या म्हणजे काम करण्याची पद्धत आणि संघ परिवाराचे लोक सगळ्यांनी एकदम दोन्ही निवडणुकीला स्वतःला झुकून देऊन काम केलं. ते राष्ट्रवादीला आवडलं, त्यामुळे आम्हाला सोबत घेऊन त्यांनी महायुतीचा मंत्र नगर पंचायतीला नारा दिला. मतदान तुम्हाला कितपत काय? आता शेवटी ते मतदार आहेत, त्यांच्या मनातलं मतदार अजून काय स्पष्ट कोणाशीच बोलत नाही. पण जो मनसर शहराचा याच्या अगोदर जो विकास झाला तो कोणी केला? मनसर वासियांना सगळ्यांना माहिती आहे. या तालुक्याचे आमदार 8 वेळेस या तालुक्यात आमदार म्हणून राहिले, मंत्री म्हणून राहिले. त्यांनी किती कामं केली त्या मतदारांना सगळं माहिती आहे. त्याचप्रमाणे शिवाजीराव आढळराव हे 15 वर्षे विद्यमान खासदार होते, त्यांनी सुद्धा किती कामं केली आम्ही सांगण्यापेक्षा मतदारांना तुम्ही विचारा, ते सांगतील. आणि कोण विकास करील, सत्ता कोणाच्या बाजूने आहे, हा मतदारांना चांगलं कळते. मतदार इतका आता अज्ञान राहिलेला आहे, सगळे मतदार सज्ञान आहेत, त्यांना माहिती आहे विकास कोण करेल. विकासाला मत दिले तर आपल्या मनसरचं काहीतरी चांगलं भलं होईल हे त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे मतदार बरोबर अचूक चांगल्या माणसाच्या मागे उभं राहून मतदान करणार. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.